त्यांच्या देखील कमेंट्स येथे आमच्यापर्यंत येत आहेत. नक्षत्र चौदरपाडा विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवळ ही बिग फाईट आपल्या समोर सुरू होते. मुठवळ संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या फेरीतील सामना प्रत्येकी 3 षटकांची ही लढत. सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विक्की आणि महेंद्र. नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा संघासाठी हे मैदान फार लकी राहिलेलं आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी नांदकरच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये केलेली आहे. सामन्याला सुरुवात पहिला बॉल घेऊन कुमार आणि पहिल्याच बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. अफलातून शॉट, फ्लॅट षटकार. या षटकाराबरोबरच या स्पर्धेमध्ये षटकार क्रमांक 50 आपण बघतोय. स्लाइटली फुलर लेंथ बॉल होता, थोडीशी स्वतःभोवती गिरकी घेतली, थोडंसं स्विवल करत असताना खूप चांगलं टायमिंग साधलंय. पाहू शकाल तुम्ही, अप्रतिम शॉट. अशा प्रकारचं बॉडी बॅलन्स करत तर हुक शॉट खेळताना बऱ्याचदा आपण बघत असतो, मात्र हा खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट मनगटी प्रहार केलाय त्या चेंडूवर फलंदाज विकीनं. वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला पाहायला मिळत आहे. फ्रंट ऑन व्ह्यू आता पाहतात. यावेळेस बॉल हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे असं वाटतंय, परंतु नाही, हा देखील जाणार आउट ऑफ द पार्क. वेगानं वारे वाहत आहेत ऑन साइडला. आणखी एक षटकार. बॉल फार कमजोर होता, डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. सोडून दिला असता तर जरूर वाईट घोषित केला असता पंचांनी, मात्र संधी होती, पर्वणी होती आणि ती पर्वणी येते स्वीकारली आहे फलंदाजानं. पुन्हा एकदा थोडंसं स्विवल होत असताना चेंडू फिरकावून दिला लॉंग लेग क्षेत्रातून आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक 2 षटकार. षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करणारा 13वा फलंदाज या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय विक्की. खूप चांगली माहिती आमचे स्कोरर रोहित वेळेकर आम्हाला देत आहेत. थँक्यू सो मच रोहित. अतिशय नेत्रदीपक आणि दर्जेदार स्पर्धेचं आयोजन बीबी स्पोर्ट्स इताडे संघाकडून आपण बघतोय. कुमारवर पुन्हा एकदा प्रेशर. चांगला बॉल, अपील आणि यस, ते अपील उचलून धरलंय पंचांनी. यावेळेस कमबॅक करत असताना गोलंदाज कुमार, फलंदाज बाद होतोय विकी. निर्णय पंच प्रसाद सहस्रबुद्धे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ऑफस्टिकच्या देखील थोडासा आतमध्ये चेंडू येत होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आणि बाउन्स फार कमी होता. चुकीच्या लाईनवर खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅकफुटला जाऊन चेंडू धडकला होता आणि इष्टांच्या समोर सापडला गेलाय फलंदाज विकी. 12 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद झालाय. संघाची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 12. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमने गावचे एक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आणि क्रिकेटचे चाहते रघुनाथजी केणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज चौदरपाडा संघाचा संकटमोचक विशाल डाकी. 3 षटकांची लढत आहे, त्यामुळेच पहिल्या षटकामध्ये आपण फलंदाजीला पाहतोय. विशालला बॉलर बॅक ड्राईव्ह, खरं तर पायाला लागलाय गोलंदाजाच्या. चेंडू मिड ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव येथे कंप्लीट करण्यात आली आहे. चांगली सुरुवात येथे पाहायला मिळते नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाकडून. पहिला गडी जरूर त्यांनी गमावलाय, परंतु 2 मोठी षटकार पहिल्याच 2 चेंडूंवर पाहायला मिळालेत. सध्या 13 धावा धावफलकावर. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज महेंद्र.
खोलवा टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. सुपर्ब ऑन ड्राईव्ह. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनला. फिल्डर दुरून येतोय. ओहो हो, प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात सीमारेषेला स्पर्श झालाय फिल्डरचा आणि 4 धावांचा इशारा येतोय पंचांकडून. हा चौकार. मोठी अनाऊन्स आहे ती म्हणजे स्पेशली या सोदरवाडा संघाच्या खेळाडूंसाठी. इथून जर जो फलंदाज एखादा षटकार लगेच मारत असेल किंवा चौकार मारत असेल तर प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक चौकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज त्या खेळाडूला दिलं जाईल. आणि हे पारितोषिक आहे सोदरवाडा गावचे उद्योजक चंद्रकांत गणपत भंडारी यांच्या वतीने दिलं जाणार आहे. आणि आलाय पहिला चौकार फलंदाज महेंद्रच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय महेंद्रच्या बॅटमधून. मागच्या बॉलवर चौकार वाचवण्यासारखा होता मात्र फिल्डरकडून थोडीशी चूक झाली. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. खूप चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना चेंडूला हुक केलं आणि अगदी गॅपमधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात. धावसंख्या 1 बाद 21. पहिलं षटक समाप्त झालंय. काय नेत्रदीपक फलंदाजी पहिल्या षटकामध्ये. काय जबरदस्त पोझिशन पाहायला मिळते. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना चेंडू हुक केला गेला होता. चेंडूच्या लाईनपासून स्वतःला वेगळं केलं. एकूणच आदर्श पोझिशनमध्ये फलंदाज पाहायला मिळाला महेंद्र. चांगल्या टचमध्ये आहे. 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि अतिशय आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 बाद 21. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात आपल्याला नक्षत्र स्पोर्ट चौदरवाडा संघाच्या वतीने पाहायला मिळते. आणि आज गोलंदाजीमध्ये कुमार रणदिवेने निराश केलं कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं तर 17 धाबांचं षटक हाताळलं होतं आणि आता पाहिलं तर 21 धाबांचं षटक हाताळलं. आणि खरोखरच आज आपल्या कॉम्बॉक्समध्ये ATM सुद्धा मात्र उपस्थित झालेले आहेत. चौदरपाडा गावचे उद्योजक चंद्रकांत गणपत भंडारी यांच्या वतीने प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि प्रति षटकारासाठी 1,000 रुपये आणि विकेटसाठी 1,000 रुपये. फक्त हे पारितोषिक चौदरपाडा संघाच्या खेळाडूंसाठीच असेल. आणि पुन्हा एकदा मुठवळ संघाकडून कमबॅक करण्याची जबाबदारी सुबोधच्या खांद्यांवर असणार आहे. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम मारा त्याने केला होता. 6 धावा देत 2 गडी देखील बाद केले होते किरवली संघाविरुद्ध. तशाच प्रकारची गोलंदाजी या मॅचमध्ये देखील अपेक्षित असणार आहे सोबतकडून. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर. षटकातील पहिला बॉल सामना करतोय विशाल. चांगला बॉल आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू. तेवढाच चांगला फटका. बॉटम एंडचा वापर करत असताना चेंडूला ड्राईव्ह केलंय डीप मिड विकेटकडे. खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं मात्र फिल्डर डीपमध्ये तैनात त्यामुळे फक्त एकच धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. नक्षत्रा चौदरपाडा संघाच्या फलंदाजांना माहिती आहे की समोरचा संघ देखील अतिशय बलाढ्य आहे. त्यांच्याकडे देखील चांगले स्ट्रोक प्लेयर्स आहेत आणि त्यामुळेच एक मोठी धावसंख्या बनवण्याचा वज्र निर्धार करूनच त्यांचे फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत. सुरुवात अतिशय धमाकेदार त्यांनी केलेली आहे. परंतु जे षटक पहिल्या ओव्हरमध्ये सुबोधने हाताळलं होतं 2 विकेट्स त्यानंतर 6 धावा त्यांनी खर्च केले होते. तशाच प्रकारची गोलंदाजी आता मात्र या ठिकाणी अपेक्षित असेल ती म्हणजे मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाला. आणि पाहूया तशा प्रकारचा खेळ या ठिकाणी सुबोध मात्र या ठिकाणी प्रस्थापित करतोय का. सोबत पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला गॅप मिळत नाहीये. वाईड ऑफ लॉंग ऑन फिल्डर सज्ज आहे. फक्त एक धाव मिळेल. थोडासा निराश आहे स्वतःशीच फलंदाज महेंद्र. त्याला माहिती आहे की हा बॉल थोडा कमजोर होता. हवेत चेंडू खेळता आला नाही. प्रत्येक चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे कारण फक्त 3-3 षटकांची ही लढत आहे. धावसंख्या पोहोचली आहे 23 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. सोबतच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलं. त्याच्याकडे चांगला वेग आहे आणि कुठेतरी जास्तीत जास्त विकेट टू विकेट किंवा खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामध्ये बऱ्याचदा तो यशस्वी होताना दिसतोय. नेक्स्ट बॉल. ज्यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा होता. ग्राउंडेड फटका. बॉलर बॅक पास ड्राईव्ह. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते. धोकादायक धाव असू शकते परंतु फेक चुकीची. थोडासा दिशाहीन थ्रो पाहायला मिळाला आणि अखेर 2 धावा येथे कंप्लीट केल्या गेल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दरम्यान या ठिकाणी नामदेव जी जाधव नानकरचे या ठिकाणी समाजसेवक यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. प्लीज थोडीशी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये शांतता बाळगायची आहे प्लीज. जास्त आरडाओरडा तुम्ही करू नका. काका नक्कीच आम्ही तुमचं पारितोषिक देणार आहोत. चंद्रकांतजी भंडारी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. ते खेळाडूंचं ते प्रोत्साहन या ठिकाणी करतायत.
हो, यावेळेस चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाहीये. सर्वांनाच बीट करून बॉल निघून गेलाय फाईन थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चेंडू स्वेअर तर दिसतोय, परंतु पंच शहानिशा करतायत की वाईड आहे की नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग झाली आहे की आतमध्ये झाली आहे ते पाहिलं जाईल आणि त्यानंतर पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. परंतु 4 धावा तर बोनस रूपानं मिळणारच आहेत. बघा, आधी खेळण्याचा पवित्रा घेतला होता, नंतर पाहिलं की फार दूरवरचा चेंडू आहे. विशालनं सोडून दिला हा बॉल आणि चेंडू अगदी विकेट कीपर आणि फ्लाय स्लिपच्या मध्यातून निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. चांगलं षटक सुरू होतं. पहिले 3 चेंडू खूप चांगले हाताळले होते गोलंदाज सुबोधने, परंतु यावेळेस मोठी चूक घडली आहे आणि पंचांचा इशारा नो बॉल. अवांतर धावा तर मिळणारच होत्या, वाईडच्या रूपात देखील 5च धावा आल्या असत्या, परंतु नो बॉल आल्यानंतर मात्र पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. सध्या इनफॉर्म फलंदाज आपण बघतोय विशाल डाकी. अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे, चांगला अनुभव देखील त्याच्याकडे आहे. फ्री बॉल, फुल टॉस लॉफ्ट केलाय, बॉल चाललाय हवेशी वार्तालाप करत असताना आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. नक्कीच संकटमोचक म्हणून आपण विशाल डाकीकडे पाहतो आणि काय जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी लॉंग ऑन सीमारेच्या हवेच्या विरुद्ध हवेच्या रोखाने हा फटका होता, तरीसुद्धा मात्र या ठिकाणी ती सीमारेच्या मात्र या ठिकाणी ओलांडली आणि पाहता पाहता धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 लॉस ऑफ 1 विकेट, 36 धावा प्रथम बॅटिंग करत असताना चौद्रपाडा संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता हे षटक देखील फार मागळं पाहायला मिळते मोटवल संघाकडून. यावेळेस फक्त फ्लिक केलाय, एफर्टलेस फटका, पुन्हा एकदा वाऱ्याच्या विरुद्ध अप्रतिम टायमिंग, आणखी एक षटकार. पाऊस पडतोय तसा पैशांचा पाऊस सुद्धा आमच्या कॉम बॉक्समध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चौद्रपाडा गावचे उद्योजक चंद्रकांत गणपत भंडारी साहेबांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जात आहे आणि आता 2 षटकार आले म्हणजे 2 षटकारासाठी 4,000 रुपयाचं कॅश प्राईज विशाल डाकीला देण्यात येईल. तत्पुरते या ठिकाणी इतळेगावचे समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक अभिमन्यूजी पाटील या साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. तुमचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त खेळ आणि काय जबरदस्त या ठिकाणी मोठ्या फटक्यामध्येच आता मात्र फलंदाज डील करतायत आणि सुबोध सुद्धा आता मात्र या ठिकाणी प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्लास फलंदाजी पाहायला मिळत आहे विशाल डाकीकडून. तिसरा षटकार येईल का? हो, प्रयत्न तर केला गेला होता, परंतु यावेळेस चांगला बॉल, चांगली लाईन पाहायला मिळाली आणि थोडासा उसळता बॉल होता. एक्स्ट्रा बाउन्स या बॉलमध्ये पाहायला मिळाला. बॅट्समन बीट होतोय आणि याचबरोबर सुबोधचं हे मागणं षटक समाप्त झालंय. तब्बल 20 धावा त्याने देखील खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 1 बाद 42. खराब क्रिकेट पाहतोय आपण, खराब गोलंदाजी आपल्याला मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीने पाहायला मिळाली. कुमार रणवीने नक्कीच पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये निराश केलं. त्यानंतर सुबोधवर नक्कीच भरपूर काही अपेक्षा होत्या, त्यांनी सुद्धा मात्र त्या अपेक्षानुसार कामगिरी केली नाही आहे आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय सुधीर. यापुढची लढत यापुढे ड्रॉ असणार आहे, थोडंसं सस्पेन्स आहे. नक्कीच हा सामना समाप्त झाल्यानंतर आम्ही ते ड्रॉचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहोत आणि त्या ड्रॉमध्ये पाहूया कुठले संघ असतील. गावदेवी वालचीन, जय बजरंग स्पोर्ट भावाले बी, मुठवल की चौदरपाडा. शेवटच्या षटकाला प्रारंभ. गोलंदाजीसाठी स्वतः संघनायक सुधीर येतोय. मागच्या मॅचमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याची राहिली होती, परंतु हा सामना वेगळा आहे. समोर फलंदाज वेगळ्या ताकदीचे आहेत. मिस टाइम फटका, सॉफ्ट डिसमिसल, शॉर्ट कव्हर्समध्ये कुठलीही चूक होत नाहीये, फलंदाज बाद.
गमावलाय. विक्की बाद होऊन तंबूत परततोय. महेंद्र बाद झालेला आहे. विक्की देखील बाद झालेला आहे. सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली. 12 धावा विक्कीच्या बॅटमधून आल्या. आणि महेंद्रनं 9 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅट्समन निलेश जाधव मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक जबरदस्त धडाकेबाज फलंदाज. सुरेख बॉल. यावेळेस बॉल आतमध्ये आला होता. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर तिथे बीट होतोय. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉलवर येतोय. तोपर्यंत सिंगल घेण्याची संधी मिळते. बॅटची आतली कडा लागली होती. सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन होतंय निलेश जाधवचं. सुरुवात चांगली पाहायला मिळते या षटकाची. आणि मागच्या षटकामध्ये देखील आपण बघितलं होतं की सुबोधनं चांगली सुरुवात केली होती. पहिले 3 चेंडू खूप चांगल्या प्रकारे त्याने हाताळले होते. परंतु नंतर एक नो बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला. त्या बॉलवर चौकार देखील गेला. आणि त्यानंतर चांगला आक्रमण विशाल डाकीकडून पाहायला मिळालं, ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिलेत. सध्या 20 धावांवर विशाल डाकी आपल्याला खेळताना दिसतोय. 16 धावांवर खेळतोय. थोडंसं करेक्शन करावं लागणार आहे स्क्रीनवर, कारण जो चौकार पाठीमागे गेला होता तो 22च्या रूपात गेला होता. नो बॉलवर तो चौकार आला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लॉफ्टेड फटका. टायमिंग अफलातून आहे. बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. दणदणीत षटकार. चेंडूचा अक्षरशः घामटा काढीत घेतलेला आहे फलंदाजानं. चेंडूच्या चिंदड्या उडवल्या जात आहेत विशाल डाकीकडून. ही इज ऑन फायर. हा 3रा षटकार आलाय विशालच्या बॅटमधून. विशाल फटके पाहायला मिळत आहेत. विशालकडून हेलिकॉप्टर उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आणि जबरदस्त कॅच पाहायला मिळते डीप मध्ये. फलंदाज बाद. कडून विकेटची नितांत आवश्यकता होती. सध्या एक फोटो सेशन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण बघतोय. भगवानजी पाटील, यशवंतजी पाटील, निलेश पाटील असतील, त्याचप्रमाणे अभिमन्यू पाटील साहेब, सुधीर पाटील साहेब, रोशन पाटील, दीपेश पाटील सर्व अतिशय खुश दिसत आहेत. एक सक्सेसफुल स्पर्धा आपल्यापर्यंत हे सारेजण घेऊन आलेले आहेत. बीबी स्पोर्ट्स इताडी संघाची ही दर्जेदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणि खूप चांगल्या कमेंट्स सातत्याने क्रिकेट रसिकांच्या येत आहेत. आकाश कांजवे यांची एक चांगली कमेंट आहे. वॉचिंग फ्रॉम नाशिक, रिअली नाईस ऑर्गनाइज्ड एव्हरीथिंग. आय विश आय कुड बी देअर टू एन्जॉय दिस. यस, तुम्ही येऊ शकता. या पण इताडेमध्ये नांदकरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा रंगते. आपल्याला आम्ही आमंत्रित करतोय, कारण सर्वच क्रिकेट रसिक या स्पर्धेचा भाग आहेत असं आम्ही मानतो. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस चांगला फटका. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर उडवलाय चेंडू. आउट ऑफ द पार्क. दॅट इज गॉन फॉर अ 6. अफलातून फटकेबाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल नक्षत्रा चौदरपाडा संघाच्या फलंदाजांचं. तब्बल 6 षटकार आत्तापर्यंत या इनिंग्समध्ये ठोकण्यात आलेले आहेत आणि 3 चौकार देखील आपण पाहिलेत. चौकार षटकारांचा मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय नक्षत्रा चौदरपाडा संघाकडून. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या आकड्यावर. 55 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. ऑफस्टिकच्या थोडा बाहेर जात असताना प्रदीपनं चेंडूला स्विंग केलं होतं. एक कलात्मक फटका होता खरं तर. मनगटी फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सहज त्याने क्लिअर केली आहे. मुठोल संघाकडून गोलंदाजांनी थोडंसं निराश केलंय. यावेळेस लो फुल टॉस बॉटम हँडचा वापर करत असताना ड्राईव्ह केलाय चेंडू. डीप मिड विकेटला मिसफील्ड होते. एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलं जात आहे. तर अशा प्रकारे हे इनिंग्स इथे समाप्त होत असताना या मॅचमध्ये नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाची खूप चांगली धावसंख्या, धावांचा अक्षरशः डोंगर त्यांनी रचलाय. 57 धावा धावफलकावर आणि 58 धावांचं एक मोठं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम समोर. 58 इज द टार्गेट.
अप्रतिम खेळ या पहिल्या धावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे नक्षत्र चौद्रपडा संघाच्या फलंदाजांकडून. आणि आज नक्कीच सोन्यापेक्षा पिवळा दिवस आहे तो म्हणजे निलेशजी पाटील यांच्यासाठी, कारण त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यांना आपण लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भगवानजी पाटील साहेब असतील, अभिमन्यूजी पाटील असतील, रोशनजी पाटील असतील, सुधीरजी पाटील, यशवंत पाटील आणि दीपेशजी पाटील आणि या सर्व आमच्या आयोजकांच्या वतीने जे प्रेक्षक या ठिकाणी उभे आहेत कॉम्बॉक्सच्या वतीने तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने नक्कीच 31st साठी एक स्पेशल पार्टी नक्कीच आयोजकांसाठी दिली जाणार आहे, त्यात काही शंका नाही आहे, कारण तसे ते दिलदार आहेत. हॅलो, तर नक्कीच थोडासा वेळ आहे आपल्याकडे, तर नक्कीच या ठिकाणी काही सन्मान आहेत आपण या व्यासपीठावर या ठिकाणी करणार आहोत. तर सावतगावचे युवा उद्योजक इंग्रजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. आणि सन्मान करण्याची विनंती मिस्टर निलेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इंग्रजी पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. सावतगावचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला नेहमीच स्वीट हास्य आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानित करत आहोत. स्वागत आणि सन्मान करतोय मित्रांनो. सावतगावची एक ओळख करणारे युवा उद्योजकांचा आपण जर विचार केला तर इंग्रजी पाटील यांचं सुद्धा मात्र निकीच उंच भरारी ती घेत आहेत सध्याच्या स्थितीमध्ये आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. त्यानंतर आमनेगावचे समाजसेवक आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते रघुनाथजी केणे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण करूया सन्मानित. मी पुन्हा एकदा निलेश पाटील, यशवंत पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य इताडे त्यांच्या शुभ हस्ते आपण रघुनाथजी केणे काकांना सन्मानित करत आहोत, कारण या परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या रघुनाथजी केणे यांची आपल्याला उपस्थिती नेहमीच पाहायला मिळत असते आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. माजी ग्रामपंचायत सदस्य इताडेची यशवंत पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही आणखीच ऋणी आहोत. आणि जाऊया आता मात्र आपण दुसऱ्या डावाकडे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये या 58 धाबांचं टार्गेट मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आणि विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. चौद्रपटा गावातील चंद्रकांत भंडारी याच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. सलामी जोडी खेळपट्टीवर रणजित पाटील आणि सुबोध त्याच्या सोबतीला आहेत आणि या षटकाला सुरुवात करेल निलेश जाधव. निलेश जाधवचा आपण जर विचार केला तर मात्र अनेक वर्ष त्यांनी या संघाची सेवा केली, चांगलं योगदान क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावाला नक्कीच त्यांनी दिलेलं आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची सुरुवात करे. पहिल्या चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली वायडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता सुबोधने, परंतु रणजितने नाकारलं की रुक मेरे यार अभी पिक्चर बाकी आहे. च्या अनुषंगाने सुरुवात करून दिली होती चौद्रपाडा संघाला. विशाल असेल, महेंद्र असेल, विकी असेल, प्रदीप असेल, सर्वांनीच मात्र चांगली बॅटिंग केली आणि तशाच प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी तशाच प्रकारचा प्रत्युत्तर या फलंदाजांना सुद्धा मात्र द्यावं लागेल. हो, इथे मात्र मिस टायमिंग आहे. मिडो आपला क्षेत्ररक्षक सज्ज, उंची जास्त मिळाली, फटकेला टॅलेंट मात्र या ठिकाणी पाहिलं तर एलिव्हेशन बरोबर झालं नाहीये
आणि पहिला धक्का लागत असताना मुठवल टीमला सुबोधच्या रूपाने 0 माघारी परततोय. असं वाटतं की नक्कीच गाण्यांचा भंडारा कोठारा आहे की काय या DJ अजयकडे या सुंदर साऊंड सिस्टीम आणि चांगली साथ त्यांची आम्हाला नक्कीच या ठिकाणी लाभत आहे. परंतु सुबोधची साथ मात्र कुठेतरी अजिबात हवी तशी लाभली नाही आहे या मॅचमध्ये. या गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहिलं तर मागलं षटक त्यांनी हाताळलं, त्यानंतर बॅटिंगमध्ये सुद्धा एका धाब्याचं त्यांनी योगदान दिलं नाही आहे. परत निलेशला एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही जरा पूर्ण ओव्हरमध्ये 3 गडीसुद्धा जरी बाद केले तरीसुद्धा चंद्रकांत भंडारी यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. नवीन बॅटर येतोय विशाल. हो या ठिकाणी फिंगर रोल थोडंसं बोटांवर चेंडूवर बोटांची करामत आपल्या पाहायला मिळाली. थोडीशी अपील सुद्धा पाहिली आपण, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क नाही आहे. डॉट चेंडू आलाय आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर अचूक लेंथ आणि अचूक टप्पा त्या ठिकाणी निलेश जाधव पिक करत असताना या खेळपट्टीवर अनेकदा निलेश जाधवचा परफॉर्मन्स आपल्याला चांगलं पाहायला मिळालेलं आहे. इथे मात्र हुक केला, क्षेत्र खाली आहे, चांगली आउटफील्ड पाहिली तर त्या दिशेने टणक आहे आणि त्याच वेळेस चेंडू थांबणार नाही आहे, निघून जातोय लॉंग डेकच्या दिशेने. मिळतील 4 धावा. आणि मला निलेश जाधवचा अजून एक खेळ या ठिकाणी आठवतो. याच मैदानावरती ज्यावेळी निलेश जाधव पूर्णपणे दुखापतग्रस्त होता, त्याला नक्कीच गोलंदाजी करताना मात्र नक्कीच रनिंगसुद्धा घेत येत नव्हतं. परंतु अंतिम सामना असल्या कारणाने दुखापतग्रस्त असताना सुद्धा मात्र त्यांनी ओव्हर कंप्लीट केली होती आणि त्या ओव्हरमध्ये मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी साकारली. आणि नेहमीच आपण म्हणतो की ज्यावेळी जखमी शेर असतो तो मात्र अगदी घातकी असतो. आणि या सत्राचा जर विचार केला तर पूर्णपणे या निलेश जाधव अजूनही फिट नाही आहे, परंतु क्रिकेट त्याला मात्र दूर या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच ठेवत नाही आहे. क्रिकेट त्याला नेहमीच अगदी जवळीक करतोय आणि त्याचमुळे मात्र जेव्हा त्याला वेळ मिळतोय तेव्हा मात्र तो चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. शॉर्ट टाइम पुल फटका हवेत केलाय, लॉंग ऑनवर आहेत विशाल डाकी, चूक होणार नाही असा दिवस आहे विशाल डाकीच्या नावावर. त्याने टिपलाय हा झेल आणि दुसरा धक्का लागेल मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला विशालच्या रूपाने. या ठिकाणी या निर्णय आयोगाने घेतला आहे. जर चौदरपाडा संघ जर जिंकला या मॅचमध्ये तर 2च संघांची नामं उल्लेख त्या ड्रॉमध्ये असेल, गावदेवी स्पोर्ट वालसिंद आणि जय बजरंग स्पोर्ट भावाले. आणि जर मुठवल संघ जर जिंकला आय थिंक तर मात्र 3 संघांची नावं त्या ड्रॉमध्ये असणार आहेत. आणि हा सामना झाल्यानंतर लगेचच ड्रॉ असेल, याची विनर टीमनी मात्र दक्षता घ्यायची आहे. नवीन फलंदाज येतो या तेजेश 4थ्या क्रमांकावर. आणि पहिल्याच ओव्हरचा आपण जर विचार केला तर नक्कीच कुठेतरी थोडंसं बाकफुटवर या ठिकाणी आपल्याला मकरंद स्पोर्ट मुठवल संघ पाहायला मिळते. त्याला स्पीडअप करा आपण. अजून सामना संपला नाहीये भूषण, तुम्ही क्रिकेट पहिल्यांदा ही मॅच कंप्लीट करा. जो काय निर्णय असेल ते नक्कीच निर्णय आयोजक तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. चांगली ओव्हर निलेश जाधवची पाहायला मिळाली. 5 धावा खर्च करत 2 गडी त्याने बाद केले आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज हरिकेत. 12 चेंडू शिल्लक आणि अजूनही 53 धावा दूर आहेत. पूर्णपणे पकड या सामन्यावर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे चौदरपाडा संघाची, कारण त्यांची बॅटिंग प्रथमतः जबरदस्त पाहिली. त्यानंतर गोलंदाजाने मात्र योग्य तो निर्णय, योग्य तो टप्पा, योग्य तो नियंत्रण चेंडूवर ठेवलं
आणि गोलंदाजाचा साथ मिळाली ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. ओहो, चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. आणि आपण जर मराठीमध्ये या ठिकाणी जर बोलायचं झालं तर नक्कीच सरपंडी चेंडू इथे मात्र पाहायला आपल्याला. अशा प्रकारची ज्यावेळी आपण चेंडू पाहिजे त्यावेळी अंडरआर्म क्रिकेट खेळायचो त्यावेळी एखादा गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू हाताळायचा आणि तशाच प्रकारची ही लेथ आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र फटका चांगला आहे, दमदार आहे, परंतु लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक असल्या कारणाने टिपला झेल आणि रणजित पाटीलच्या खिलीचा होतो या ठिकाणी समाप्त खेळ. विजय रणजित पाटील पहिल्या सामन्यातील हिरो ठरला होता, परंतु या सामन्यामध्ये पहा फक्त एकाच धावेचे त्यांनी योगदान दिलं. या फटक्यामध्ये सुद्धा मात्र पाहिले तर प्रयत्न चांगले केले होते, परंतु टायमिंग प्रॉपर जुळाला नाही. चेंडूला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे लॉंग ऑफवर झेल बादच्या स्वरूपात मात्र तो माघारी परतला. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर जातोय बॅटिंग करण्यासाठी देवेन. मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट शक्य असते. 10 चेंडू शिल्लक आणि अजूनही विजयासाठी 53 धाब्यांची गरज. पुन्हा हरिकेत. ओहो, दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु भरपूर दूर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पंचांच्या दुनियात समांतर आपण पाहतोय. आणि आपण जर हरिकेचा विचार केला तर फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू त्याने तैनात केला आहे. त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटमध्ये एक अर्थात गल्लीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. शॉर्ट पॉईंटला एक खेळाडू आहे. त्यानंतर एक्स्ट्रा शॉट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आणि चेंडूची फेकी पहा डाबा एसटीवर. चेंडूला फक्त हलक्या त्यांनी ग्लान्स केलं, परंतु पहा खूप छान फिल्डिंगचा नजारा तिथे पाहायला मिळाला. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले होते आणि जवळपास लॉंग लेगची सीमारेषा त्यांनी गाठले आणि चेंडूला मात्र स्टॉप केलं. एकच धाव तिथे मात्र पाहायला मिळते. सिंगल डबलने काही होणार नाही आहे. तुम्हाला नक्कीच धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट अर्थात हिट आउट नाही तर गेट आउट अर्थात तुम्हाला मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील. ओहो, आणि तेच मोठे फटके खेळत असताना मात्र या ठिकाणी टायमिंग बरोबर साधू शकला नाही आहे फलंदाज तेजेश. स्वतःवर भरपूर निराश आहेत. आय थिंक या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं, कारण फुलटॉस चेंडूची लेंथ होती आणि परंतु ती लेंथ सुद्धा मात्र पिक करू शकला नाही. आणि याच्यावरच आपल्याला पाहायला मिळतं की फलंदाजांवर किती दडपण आहे, किती प्रेशर आहे. आणि आता मात्र चेंडूची संख्या आपल्याला कमी होताना पाहायला मिळते आणि धावांची संख्या पाहिली तर भरपूर पाहायला मिळत आहे. ओहो, या ठिकाणी अगदी आपल्याच मूल्यामध्ये चेंडूला आपटलं हरिकेतने आणि त्याचमुळे मात्र पंचांनी वाईट घोषित केलं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे की यापुढे हरिकेत बाउन्सर चेंडू हाताळू शकत नाही. हाताळू शकतोय, परंतु त्याची मर्यादा असेल. अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू. ओहो, या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र परफेक्टली टायमिंग मात्र फलंदाज साधू शकले नाहीत. निराश केला आज मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. खास करून गोलंदाजांचा मी विचार करेन, जर गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली असती तर ही स्थिती आज आपल्याला पाहायला मिळाली नसती. कारण 3 षटकांच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही 57 धावा खर्च करता त्यामुळे नक्कीच फलंदाजांच्या डोक्यावर खूप मोठी जबाबदारी असते. आणि परंतु ती जबाबदारी मात्र या ठिकाणी पार करण्याकरता चुकीचे शॉट सिलेक्शन पाहिले आपण आणि त्याच्यामध्ये मात्र विकेट्स त्या ठिकाणी गमावता आले. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु पहा सर्वात मोठी सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि या डावामध्ये दुसरा झेल विशाल डाकीने काऊ कॉर्नरला मात्र त्या ठिकाणी समाप्त केला. अजून एक धक्का लागतो या मुठवल संघाला तेजेसच्या रूपाने.
तर असे दृश्य आपण क्वचितच पाहत असतो मित्रांनो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण जर पाहिले तर निलेश जाधवने या 5 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी त्याने बाद केले होते आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पहा हरिकेनने सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी त्यांनी सुद्धा मात्र बाद केली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे गोलंदाज दुर्वेशने आणि नक्कीच आपण म्हणू शकतो की औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव कंप्लीट केली देवेनने. यानंतर ड्रॉ आपण या ठिकाणी उडवणार आहोत. तुम्ही पाहता मित्रांनो स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23 स्पर्धेचा दुसरा दिवस. कालचा दिवस गाजवला संजय स्पर्ट संघाने आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. या ठिकाणी दमदार फटका पाहायला मिळतोय. पंतांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडूला पाठवलाय सीमे रेषेच्या पलीकडे. हा तो षटकार. फ्री हिट. कुमार उघड डोळे पहा नीट, कारण तुझ्यासाठी आहे हा फ्री हिट. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली आहे. आय थिंक नो बॉल आहे की नाही हे पाहण्याकरता तुम्ही पाहू शकाल. तिसरं पंच नक्कीच कंट्रोल रूममध्ये आहे तर रोशन पाटील याच्या रूपाने, आणि ते मात्र नक्कीच या ठिकाणी पाहणी करतील की आय थिंक नो आहे की नाही. आणि जो निर्णय ऑनफिल्ड पंचांनी दिला होता तोच निर्णय मात्र योग्य असेल. इट इज नो बॉल. पुढील चेंडू फ्री हिट. लक्षात सुद्धा मित्रांनो, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल जे वायर आहेत त्यांच्यापासून थोडे दूर उभे राहा, कारण कुठलीही दुखापत होणार नाही याची आपण स्वतः काळजी घ्या. यासाठी कमिटी जबाबदार नसणार आहे. पंतांचा व्हाईट बॉलचा इशारा प्लीज. कुठलीही दुर्घटना घडणार नाही मित्रांनो, याची आपण स्वतःची जबाबदारी घ्या, कारण नक्कीच हा वर्ष आपल्याला मात्र टाटा बाय बाय करून जाणार आहे. नवीन वर्ष येणार आहे आणि नवीन वर्षामध्ये या नवीन काहीतरी आपण चांगलं आपल्या करिअरला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी या प्लीज आपापली जबाबदारी घ्या मित्रांनो. इथे मात्र फटका दमदार आहे. कुमार रणवीरच्या बॅटमधून येतो हा दमदार हिट षटकार. नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये हार पराभूत होत असते, परंतु अजूनही मात्र या ठिकाणी सामना संपला नाहीये. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण जर विचार केला तर चार चेंडू आणि 34ची गरज आहे. असेच फटके पाहण्याकरता मात्र क्रीडा रसिक दूरदूर मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग होत असतात आणि त्यांना मात्र हॅप्पी करण्यासाठी मात्र षटकार कुमारच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर पहा एच हँड टेकन. बॅटला केस करून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि कुमार रणवीरच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होताना आपल्याला पाहायला मिळालं. 12 धावांचं योगदान देत असताना धक्का क्रमांक 5वा लागतोय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक दशरथजी म्हात्रे यांचे बंधुराज सन्माननीय सुभाषजी म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर आमच्या येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि नानकरचे ग्रामपंचायत सदस्य अनिकेतजी घरत यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज संजय जातोय. एकतर्फा खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. तसं सुद्धा अजयला नक्कीच ठाऊक असेल की एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा खेळ हे कोणालाही आवडत नसतो, परंतु काय करणार, परिस्थिती तशी आहे आणि त्याचमुळे आपल्याला एकतर्फा खेळ पाहायला मिळतोय. हो जाग्यावरून मात्र ऑन दी फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पंचांचा
वाईटचा इशारा, एक्स्ट्रा डिलिव्हरी, एक्स्ट्रा रन्स. अजून मात्र थोडा वेळ मात्र या ठिकाणी वेट करावा लागेल सुदर्शन संघाला. 26 धाबा फलकावर. कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये जर चांगला धाबा आले असतं तर नक्कीच या मॅचचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही घडलं नाही आहे. चला प्लीज नो आर्ग्युमेंट्स प्लीज अंपायर. निलेश जाधव आपण एक प्रोफेशनल खेळाडू आहात. आणि या ठिकाणी पहा ऑन साईडला टर्न केला, लॉंग ऑनवरती मात्र क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्याच्याकडून आणि मिळेल फक्त एकच धाव. दुर्वेश हा गोलंदाज एक युवा आहे आणि या सत्रामध्ये चांगलं कार्य नक्षत्र सोदरपाडा संघासाठी त्याचं आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. या ठिकाणी पहा इन कटर आणि फलंदाज आय थिंक हिट आउटच्या स्वरूपात बाद झाला की काय, नक्कीच आपण पाहूया रिप्लेमध्ये. चेंडू पाहिलं तर प्रतिम लेन पाहिले आपण. चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये चेंडूला टर्न मिळाला, बाउन्स सुद्धा योग्य. आणि त्यानंतर पहा बाद व्हायचं आहे तर कसं बाद व्हायचं, तर त्याने नक्कीच चेंडू स्टंपवर मात्र उपट टाकली असंच म्हणावं लागेल. हिट आउट. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी जसं तसं उत्तर मात्र मुठवल संघाच्या वतीने देण्यात येईल, परंतु तसं काही घडलं नाही आहे. नवीन फलंदाज विनीत जाईल आणि आता मात्र या ओव्हरमधील चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त एक. आणि यानंतर आपण लगेच ड्रॉ ओपन करू. चांगला क्रिकेट आज पाहायला मिळाला. काही 2-3 सामने एकतर्फा झाले, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी इतर संघांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी इन कटर आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं तर बॅटला ब्रश करून निघून जातो. या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये अजून एक विकेटची खुराक दुर्वेशच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. आणि खूप मोठा विजय नक्षत्र स्पोर्ट्स सोदरपाडा संघाने संपादित केला आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन पुष्करजी भंडारी अँड नक्षत्र स्पोर्ट्स सोदरपाडा. हार्ड लक योगेश पाटील, हार्ड लक उत्तमजी पाटील, हार्ड लक रणजित पाटील अँड मकरंद स्पोर्ट मुठवल. मॅन ऑफ द मॅच कडे आपण लक्ष वेधूया, ज्याने जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर आय थिंक 22